सखी सावली काव्यांजली। काय तू ही गोष्ट मलाच इतकी जड गेली आहे ना पचवायला। कशी सांगणार होते तुला? आणि अशा वेदना ना आपल्यालाच भोगाव्या लागतात। काही एकदा बोलून बघायचं ना माझ्याशी तू। एवढं सगळं तू एकटी सहन करत राहतीस। एकदा माझ्याशी बोलली असतीस तुला थोडं हलकं वाटलं असतं। तुला माहितीये तुम्हा दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय हे मला आधीपासूनच वाटत होतं। हो, मावशी जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा मीनाक्षी काकूंच्या वाढदिवसाला आणि तुझ्याशी प्रत्येक वेळी बोलताना असं जाणवत होतं मला। तुम्ही जेव्हा इथे आला होता तेव्हा सुद्धा भाऊजी लपत छपत घरातून बाहेर पडले होते। तेव्हाही मी बस घडून गेलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळून त्याचा काहीही उपयोग होत नाही। झालं तिचा आता आम्हाला निघावं लागेल। मला माहितीये तू माझं ऐकणार नाही म्हणून हे घे। हे काय? यात काही खायचे पदार्थ आहे, थोडं तेल, मीठ आणि काही भांडी। लाडू अगं कशासाठी हे? काही तू माझं काही ऐकत नाहीयेस पण निदान हे तरी घेऊन जा प्लीज। तसंही तुम्ही आता कुठे जाणार आहात, काय करणार आहात काहीच कळत नाहीये। तू माझ्यासाठी एवढं काही केलंयस, मग निदान मला माझ्या परीने इतकं तरी करू दे ना प्लीज। महापालिकेने घराला कुलूप लावलं खरं, पण नात्यांची दारं अनपेक्षितपणे कधी बंद झाली कळलंच नाही। डॅड, मावशी, मधुरा, अगं असं काय करतेस? कालपासून तू काही खाल्लेलं देखील नाहीस आणि रात्री तुला झोपही लागली नाही। सावर स्वतःला। कशी सावरू? सांगा ना कशी सावरू? माझी सख्खी बहीण माझ्याशी अशी वागली। एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तिने। एका क्षणात मला परक करून टाकलं तिने। हे बघ, तुम्हा दोघींमध्ये इतकं टोकाचं भांडण होण्याची काही गरजच नव्हती। मला विचारशील तर मला असं वाटतं तू माघार घ्यायला हवी होतीस। तुझं चुकलं। माझं चुकलं? काय चुकलं माझं? ही महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवण्याचा निर्णय ताईचा होता।
हे घर सोडून जायचा निर्णयही ताईचा होता. यात माझं काय चुकलं? आणि ती घरातून निघून गेलीये त्यामुळे मला काय आनंद नाही झालाय. अगं ते कळतंय मला, म्हणूनच सांगतोय तुला की अशा वेळेला थोडंसं शांत राहा. हे सांगणं खूप सोपं आहे. आपलीच माणसं जेव्हा घाव घालतात तेव्हा तो वर्मी लागतो. तिकडे त्या परक्या माणसांनी घराचे दरवाजे बंद करून टाकले आणि इथे आपल्या माणसांनी मनाचे दरवाजे बंद करून टाकले. तुम्हाला नाही कळणार. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हे जे काही घडलंय ते अजिबात चांगलं नाहीये. नात्यांमध्ये आलेला हा दुरावा लवकरात लवकर दूर व्हायला हवा. बाबा, घरावर जप्ती आणून त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं आणि आपलं कर्तव्य हे आहे की अशा परिस्थितीत आपण खचून जाता कामा नये, हरून जायचं नाही आणि फक्त दाराला कुलूप लावून कुणी कुणाचं छप्पर हिरावून घेऊ शकत नाही ना. आपण जर एकत्र असू तर कुठेही छप्पर उभा करू शकतो. शून्यातून सुद्धा पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे माझ्या. त्यासाठी मला देवाचे आशीर्वाद आणि तुमची साथ हवी. तुम्ही आहात माझ्या बरोबर. काम करायचं असेल तर जीवाला जपायला पण पाहिजे, हो की नाही?